पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे संजू, झालं नाही का तुझं? चल चल चल, उशीर होतोय। अरे कुहू गेली देखील। चल बाय मम्मी। बाय बेटा, नीट जा। बाय संजू। आशू, आशू चल ना लवकर। चल ना लवकर, मी कधीची वाट बघतेय तुझी। हो प्राजू, अगं मी हा फॉर्म ना कधीचाच भरून ठेवलाय आणि अनिता मॅडमचा फोन आला होता, मला प्रीटी ब्युटीच्या ऑफिसमध्ये जावं लागेल। काही कागदपत्र आहेत, त्यांच्यावर मला सह्या करायच्या आहेत। चल ना, मी तुला जमनालाल चेंबर्सला सोडते आणि मग तू तिथून जा लायसन्स ऑफिसला। मला ऑन द वेच आहे ना ग ते। नाही नको अगं, विद्युत म्हणाला की 11 वाजण्याच्या अगोदर ना हा फॉर्म मला लायसन्स ऑफिसमध्ये नेऊन द्यावा लागेल, तरच तो पुढे जाईल। आणि अनिता मॅडम ही घाई करतायत, मला कळतच नाही मी काय करू। ठीक आहे, मग मी ऑफिसमध्ये फोन करून सांगते की मला उशीर होणार आहे। नाही 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 नको ग, तू असं करू नको, तू तुझं काम कर, मी बघते काय करायचं ते। अगं खरं तर तुझा हा फॉर्म मी लायसन्स ऑफिसमध्ये नेऊन सबमिट करू शकते, पण मी असं म्हणणार नाही की मी तो देते म्हणून। कारण काल माझा काहीही दोष नसताना तुला जे काही बोलायचं होतं ते तू बोललीस। दादावर जरी पटकन तुझा विश्वास बसला तरी माझ्यावर बसणार नाही हे माहितीये। त्यामुळे नेकी कर दर्या में डाल असं जग असताना मी हे स्वतःहून कधीच म्हणणार नाही की हा फॉर्म मी नेऊन देते। आई निघते ग मी। शिल्पी, मला खात्री आहे आपल्या घरातल्यांपैकी कुणीच काही केलेलं नाहीये, तेव्हा हा फॉर्म तूच नेऊन दे। सॉरी, मला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये, कारण उद्या परत काही झालं तर लोक आहेच तुला सांगायला की हे सगळं माझ्यामुळे झालं म्हणून, हो ना? शिल्पी, कुणी काहीच म्हणणार नाहीये। तू हा फॉर्म लायसन्स ऑफिसमध्ये नेऊन दिलास तर मला मदतच होईल। मला जर प्रीटी ब्युटीच्या ऑफिसमध्ये जायचं नसतं तर मीच नेऊन दिला असतं। ठीक आहे, ओनली बिकॉज यू आर इन्सिस्टिंग। ओके, थँक्यू। आणि एक सल्ला आहे बघ, जमलं तर विचार कर त्यावर, शक्यतो घरच्यांचंच ऐकत जा। का दिलास तिच्याकडे अगं फॉर्म? अगं तिच्यावर आहे ना एक क्षण सुद्धा विश्वास ठेवता येत नाही ग, आणि तिने तर सरळ सरळ सांगितलं तुला। राजू, जरा हळू हळू बोल आणि शांत हो। तू माझं म्हणणं ऐकणार आहेस? हे बघ, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण विद्युतचा मित्र विक्रम आहे ना, तो तिथे लायसन्स ऑफिसमध्ये आहे, त्याच्यामुळे शिल्पीने काही सांगितलं ना तरी तिचं कुणीही ऐकणार नाहीये। शिवाय विद्युत मला म्हणालाय की तो फॉर्म सबमिट होण्या अगोदर तो स्वतः बघणार आहे, म्हणून मी हा फॉर्म शिल्पीकडे दिला। आणि आता इतक्या सहज मी शिल्पीवर विश्वास नाही ठेवणार आहे राजू। थँक गॉड। चल सोडते मी तुला। नाही नको, त्याच्यापेक्षा तू एक काम कर, तू पार्लरमध्ये जा आणि तिकडे कामत काकू येणार आहेत, त्यांना आयब्रो करायचे आहेत आणि जरा जायची घाई आहे, त्यांना फक्त एवढं सांग मी येते लवकर म्हणून। हा ओके, लवकर ये। हो ग, हा हा चल। हो आई, मी प्रीटी ब्युटीच्या ऑफिसमध्ये जाऊन येते। तुला काय रिक्षा मिळत नाही? नाही ना, पाटकर रोडला जायला कोणी तयारच होत नाहीये। पाटकर रोडला तू कशाला जातेस? मी ते लायसन्स ऑफिस मध्ये जातेय, वहिनीने दिलेला फॉर्म सबमिट करायला। तू जातेस? हो, एवढं ओरडायला काय झालं बाबा? मला काय लायसन्स ऑफिस माहित नाहीये की फॉर्म कसा सबमिट करायचा हे माहित नाहीये? तसं नव्हे, मला आश्चर्य वाटतंय की तू अश्विनीच्या मदतीला जातेस। बाबा, तुम्हाला ना चान्स मिळाला की तुम्ही बरोबर मला टोमणे मारत असता। नाही नाही, टोमणा नाही, आनंद झाला मला की तू अश्विनीचं काम करायला जातेस। छान, उत्तम, अश्विनीलाही मदत होईल। बरं, तू आता जातेच आहे ना, तर त्या अधिकाऱ्यांना तुझ्या भाषेत जरा समजावून सांग, म्हणा लवकरात लवकर लायसन्स द्या। हा, ती बघ रिक्षा आली। रिक्षा, कमाल आहे, ही पोटात असताना उज्ज्वलानं काय खाल्लं होतं कोणास ठाऊक।
प्लीज बास आता बास. तू प्लीज मला हसवू नकोस, माझं जॉ दुखायला लागला आता. बरं मला सांग, आपल्या प्लॅन मधला दुसरा टप्पा कधी चालू करायचा आहे? डोंट वरी, एव्हरीथिंग इज इन प्लेस. चिल. तू ना आता माझा एक शेर आहे. इरशाद. सफर लंबा है, दोस्त बनाते रहिए. दिल मिले ना मिले, हाथ बढ़ाते रहिए. ताजमहल ना बनाइएगा, पड़ेगा महंगा. हर तरफ मुमताज बनाते रहिए. बहुत खूब, बहुत खूब. करेक्ट आहे, करेक्ट आहे. तुझ्या या शेरवर तूच बहुत खूप म्हणणार आहेस, कारण तुला तो फार आवडलाय. मला नाही आवडला. इतर लोकांचे शायरी नको ऐकू मला. तुझं स्वतःच काही असेल तर ऐक, की स्वतःच काही असं सुचतच नाही. अगं लॉयर आहे मी, हे कविता वगैरे कसं जमेल मला? का नाही सुचत? आत्ता तर एवढ्या शायरी ऐकवत होतास, एखादी कविता तर नक्की सुचेल. ओके, आय विल ट्राय. आत्ता ट्राय कर. आत्ता? आत्ता. आर यू सिरियस? येस, आय एम सिरियस. काय झालं? नाही सुचत आहे? मला माहितीच होतं. राहू दे, नाही जमणार तुला. एक मिनिट. विक्रम मोहितेला जमणार नाही अशी कुठली गोष्ट नाही आहे. अच्छा, मग ऐकव कविता. बदले में क्या मिलेगा? डिनर डेट? नो. हो. नो. हो. कविता. लेट मी ट्राय. ए हसतेस काय? मी ट्राय करतोय ना. अशी कविता लगेच सुचत नाही यार. माझ्यासाठी फार कष्टाचं काम आहे. हो, पण तुला कविता करायची आहे. तू वॉर्मअप का करतोयस? वजन नाही उचलायची तुला. तुला भेटून झाले दिवस 4. तुला भेटून झाले दिवस 4. तुझे डोळ्याचे बाण करतात असंख्य वार. खूप प्रयत्न करूनही मी घायाळ होतो वारंवार. मला कळतच नाहीये की आज आहे शनिवार की रविवार. ओ गॉड, शनिवार. तू असं का बघतोस माझ्याकडे? मी तुला सांगितलेलं मला कविता करता येत नाही, तर मी ट्राय केलं. ते रायमिंग वर्ड्स कसे परफेक्ट जुळवले ना मी. यमक यमक म्हणतात. वार, वारंवार, शनिवार, रविवार. हो, पण ह्या शनिवार रविवार या कवितेवर तू मला डिनर डेटला नेणार आहेस? कविता चांगली नसली म्हणून काय झालं? इतका हसवलं मी तुला. ते करू शकता का माझ्याशी आणखी कोणी? सो डील जिंकलोय मी शिल्पी. सो डिनर ॲट 8 दिस सॅटर्डे. सॉरी प्राजू, अगं ना मला थोडा उशीरच झाला. कामत काकू नाही आल्या का? अगं आल्या होत्या, गेल्या पण. तू थांबवलं नाहीस का त्यांना? अगं त्यांच्याकडे कुठे वेळ होता. अगं मला रिक्षात सापडली नाही कितीतरी वेळ, आणि नंतर मग अनिता मॅडम मीटिंग मध्ये बिझी होते, त्यांना वेळ लागला म्हणून मला उशीर झाला. अगं तू टेन्शन घेऊ नकोस, त्या दुपारी चक्कर टाकतायत. पण ऐक ना, इकडे ना दुसरंच प्रकरण झालं. अगं काय? अगं कालचे ते साहेब होते ना, ते परत आले होते आज, आणि ते म्हणाले की तुम्ही पार्लर ओपन केले ते ठीक आहे, पण बोर्ड नाही दुरुस्त केलास. म्हणजे त्याच्यावर आहे ना युनिसेक्स असं लिहिलं पाहिजे असं ते म्हणत होते. मला काहीच कळेना. मग मी बबनला फोन केला आणि त्याला बोलवून घेतलं. मग त्या ऑफिसर समोर त्यानं तिथे लिहिलं की युनिसेक्स सलोन. मग ते गेले. मला तर काही कळतच नव्हतं. अगं ऐक ना अशू, मला आहे ना आता उशीर होतोय, आता मला जावंच लागेल. हो अगं तू निघ.
ऐक सांभाळून जा. हं? हॅलो मॅडम. बोला. हेड मसाज करायची होती, करता येईल ना? हा अहो काय झालं, हेड मसाज करताय ना? नाही नाही करता येणार. का नाही करता येणार? अहो बाहेर तर लिहिलंय ना युनिसेक्स सॅलॉन म्हणून. युनिसेक्सचं लायसन आहे ना, म्हणून लिहिलंय. पण अजून काम सुरू केलेलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला हेड मसाज नाही करता येणार. अहो पण पार्लर तर चालू आहे ना. मी सांगितलं ना तुम्हाला, नाही करता येणार भाऊ. हे बघा, आशाने ना मला तुमच्या पार्लरची कंप्लेंट करावी लागेल. मसाजचं तेल नाहीये. तेल मागून घ्या, माझ्याकडे वेळच वेळ आहे. मी तुम्हाला सांगितलं ना मला मसाज करता येणार नाही म्हणून, आणि आता तेलही नाहीये, नाही मागवू शकत. तुम्ही जा इथून. अहो, काय मॅडम, जाम हेडाक होतोय सकाळपासून. मला ना चांगला हेड मसाजची गरज आहे. कसं आहे ना, पार्लर नवीन असलं ना सर्व्हिस छान मिळते बघा, म्हणून आलतो इकडे. तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ घ्या, मी तोपर्यंत रेस्ट करतो. तेल मागून घ्या. अहो अहो काय करताय तुम्ही? तेल मागून घ्या आणि मला हेड मसाज करून द्या. हे बघा, मी आता तेल मागवू शकत नाही. हेड मसाज नाही होऊ शकत तुमचा. तुम्ही निघा हो इथनं. हेड मसाज केल्या बगैर मी इथून जाणारच नाही. हो साहेब, ती 2557 वाल्या नंबरची गाडी तुमचीच आहे काय? हा, गो गो बाईक टेकिंग, नो पार्किंग ना, ते फाईन ठोकिंग. काय? अहो म्हणजे तुम्ही तुमची गाडी नो पार्किंग मध्ये लावली आहे, ते पोलीस उचलून घेऊन चाललेत. हा, मॅडम हा गेला चिंटू डोकं चालविंग, डोक्याला शॉट, कस्टमर पळविंग ना. म्हणजे अहो म्हणजे तो माणूस तुम्हाला त्रास देत होता ना, ते तेल तेल मी ऐकत होतो म्हणून मी त्याला पळवलं. अहो म्हणजे चाय घ्या गरमागरम, चिंटू स्पेशल चाय. चिंटू की चाय एकदम भारी आहे. चिंटू नाव आहे तुझं? चिंतामणी उद्धवराव अकलूजकर. चिंतामणी? काय झालं? चिंतामणी म्हणजे गणपती बाप्पाचं नाव. हो. एवढूच आहेस, पण नाव केवढं मोठं आहे तुझं. हा अहो म्हणूनच तर सगळे चिंटू म्हणतात ना. पण चिंतामणी नाव छान आहे. पण लाडाचं नाव चिंटूच आहे मॅडम. तुम्ही चिंटूच म्हणा. चला येतो. अरे ऐक ऐक, पैसे घेऊन जा तुझे. अहो मॅडम, हा पहिला चाय माझ्याकडून फ्री आणि रोज एक स्पेशल चाय फ्री. चला येतो. चिंतामणी. 5 मिनिटात फोन करतो बोलले आणि अजून फोन नाही आला. छे, मीच करतो त्यांना फोन. हा हॅलो सर. हा श्रेयस वाघमारे. नाही सर, ते इंटरव्ह्यू दिला होता ना, त्याचा रिझल्ट विचारायला फोन केला. नाही तुम्ही म्हणालात ना उद्या सांगतो. अच्छा अच्छा, उद्या सांगाल का? ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम. ओके सर. हा गुड डे. गुड डे सर. सर काय टाइमपास आहे. आज कळवतो उद्या कळवतो. उच्या शाळेत ना फोन. हॅलो. या श्रेयस वाघमारे. येस, whose father? Please tell me. What? ह्या ना ब्लीचचा रिझल्ट खूप चांगला आहे. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. छान वाटतंय. एक सजेस्ट करू का? यापुढे तुम्ही हेच ब्लीच वापरत जा. हो हो. किती झाले?
ब्लीच आणि आयब्रोजचे मिळून 150 रुपये. डिस्काउंट दिला ना? मॅडम मी तुम्हाला स्पेशल ब्लीच वापरलंय आणि रेट्स जे आहेत ना ते नॉर्मल ब्लीचचेच लावले. ओ ओके, एक मिनिट हा. हे थँक्यू. परत नक्की या. हो, अच्छा येते. कडू ही माझी पहिली कमाई आहे. हळूहळू असाच एक एक पैसा जमा करेन आणि आमच्या स्वतःच्या घराचं स्वप्न नक्की पूर्ण करेन. पत्ता बाबांचं ऑफिस. संजू काय हे सगळं? आम्ही हे काल क्लासमध्ये दिलं आणि प्रतिमा टीचरला सांगितलं की मामीच्या पार्लरमध्ये या आणि मग प्रतिमा टीचरने प्रिन्सिपल सरांना कंप्लेंट केली. प्रतिमा टीचरने मला इन्फॉर्म केलं कारण शाळेच्या नियमाच्या हे विरुद्ध आहे. पण सर आम्हाला फक्त आईची मत. एक शब्दही बोलू नकोस. सर यांच्या वतीने मी माफी मागतो सर. आय एम रिअली सॉरी. शार्प आहेत, स्मार्ट आहेत ही दोघं. वर्गातल्या सर्व मुलांना आणि टीचर्सना असं वाटत होतं. बट वी कॅनॉट अलाउड इन दिस स्कूल मिस्टर वाघमारे. येस सर, आय कॅन अंडरस्टँड सर. तुमचं अगदी बरोबर आहे. पण मला याची काहीच कल्पना नव्हती सर. घरी असलेल्या बिझनेसचं मार्केटिंग करण्याची परवानगी शाळेत नाही. हो, उद्या यांचं बघून बाकीची मुलंही त्यांचं फॅमिली बिझनेस इथे प्रमोट करतील. संजू को असं पुन्हा होता कामा नाही, कळलं? प्रिन्सिपल सरांना सॉरी बोला. सॉरी सर, आम्ही पुन्हा असं करणार नाही. मला हेच अपेक्षित होतं. संजू, कुहू, तुम्ही जरा क्लासमध्ये जा. मला यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. मिस्टर वाघमारे, आज जे काही या मुलांनी केलंय ते खूप विचार करण्यासारखं आहे. पण यांनी जे काही केलंय त्याच्यामुळे ना शाळेतून सर. नो मिस्टर वाघमारे, शाळा कोणतीही हार्ड स्टेप यांच्या विरुद्ध घेणार नाही. इनफॅक्ट मला जरा तुमच्याशी वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे. हो सर, बोला ना. किती साधेपणाने या मुलांनी कार्ड बनवलेलं आहे. खरं सांगायचं तर हे कार्ड बघून मुलांच्या साधेपणाचं आणि एक पालक म्हणून तुमचं कौतुक करा असं वाटतं. या मुलांना घरातल्या परिस्थितीची पूर्ण आणि खरोखर जाणीव आहे. यामुळे या वयातही ही मुलं हट्टी न होता किती समंजस आहेत. जास्तीत जास्त पालक एक चूक करतात, घरातली परिस्थिती मुलांपासून लपवतात. खरं म्हणजे कुहू आणि संजीवने हे केलं कारण त्यांच्या मनात एक भावना होती की घरासाठी आपण काहीतरी करायला हवं आणि ते खूप महत्वाचं आहे. हो सर, जरा घरात आर्थिक अडचण चालू आहे. मला पूर्ण कल्पना आहे. मला तुमच्या नुकसानाबद्दल सुद्धा माहिती आहे. मी मिसेस वाघमारेंना ओळखतो. ते अतिशय मेहनती आहेत. त्यांनी नवीन बिझनेस सुरू केलाय हे ऐकून मला आनंद झाला. मुलांच्या ट्रिपच्या वेळेला त्यांनी जे काही केलं त्यावरूनच मला समजलं की त्या बिझनेस उत्तमरित्या करू शकतात. हा बिझनेस ते छान मोठा करतील. ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना साथ देत आहात मला खात्री आहे त्यांना नक्की यश मिळेल. अहो तुम्ही आत येऊन काय बसलात? अहो मॅडम, दाढी करायची आहे आणि जरा दाढीला सेप द्यायचा आहे. इथे नाही करता येणार, तुम्ही बाहेर निघा. अरे बापरे, हे काय? इथे पुरुष कसे काय? अहो मॅडम, लेडीज आणि जेंट्स दोघांचं पार्लर आहे. हे माहित नव्हतं आम्हाला. चल ग, आपण दुसऱ्या पार्लर मध्ये जाऊ. मॅडम ऐका. अहो मॅडम, एक मिनिट थांबा ना. मॅडम. मग काय मॅडम, दाढीचं काय करताय ना?